हा जो व्ह्यू आहे हा जेव्हा आपण नॉर्मल सीझन मध्ये येतो तेव्हा असं पूर्ण असं सुक असतो आणि आता पावसानंतर एवढं सुंदर खूप फोटोहॉलिक व्ह्यू झाला आहे. फील वेगळी आहे. जर तुम्ही बायकर आहात तर तुम्ही रिलेट करू शकता. पिक्चर परफेक्ट व्ह्यू. तर जवळपास हा आहे आपला बुलबुलचा आजचा व्ह्यू. पुणे काय आपल्याला लाभत नाही. आपली गाडी थोडी बुक व्हायला लागली. बुलबुल आपली आणि बंद. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि हा बघा हा पोरगा फ्रेममध्ये यायला बघतोय. तर आज आहे इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन. आणि इथे आमच्या ग्राउंडमध्ये चिमुकल्यांची प्रॅक्टिस चालू आहे. थोड्याच वेळात तिथे झेंडावंदन करण्यात येणार आहे. तर आजची आपली राईडची लोकेशन जी आहे ती असणार आहे पुणे. आम्ही पुण्यात चाललो आहे राईडला. मी आणि कलश आमचं काल अचानक असं ठरलं की इंडिपेंडन्स डे आहे, आपल्या गाड्या पण आता रेडी आहेत. आणि 1.5-2 महिना म्हणजे लास्ट जी राईड होती आमची ती अलिबागच होती. त्यानंतर आपली बुलबुल पण उभी होती. याची बाईक ऑफिसला तो तेवढीच वापरतो. तो बोललो की करू काहीतरी प्लॅन. स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. हम 1 साल और बड़े हो गए हैं भारत के साथ. 1 2 3 1 2 3 माइक चेक. हेलो हेलो हेलो. गणपती बाप्पा मोरया. तर बऱ्याच दिवसांनी आपण आपल्या बुलबुलवर बस तर 1005 रुपयाचं फ्यूल गेलेलं आहे. नक्की एवढं पेट्रोल राहतं कुठे? काढ भैया. तर खूप दिवसांनी काढले आपण आपल्या बुलबुलला. तर काहीच नव्हतं पेट्रोल वगैरे. काल रात्री हवा प्रेशर वगैरे चेक केलं. जेव्हा फ्लॅग पोस्ट लावलाय मी थोड्या वेळाने दाखवेन तुम्हाला. ते पोल लावताना अरे बापरे दादरच्या ब्रिजचे खड्डे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आमचा प्लॅन होता 8ला निघायचा, कारण का पुण्याला जायचं आहे. आणि आम्ही जे ठरवलं आमची जी आयटिलरी आहे ही आता अशी ठरली आहे की आम्ही पुण्याला जाणार. थोडं तिकडे 2-4 लोकेशन आहेत ते तुम्ही पुढे बघालच. तिथे आम्ही फिरणार आणि मग आरामात संध्याकाळी जेवून वगैरे निघू. कारण का पिंपरी वगैरेच्या साईडला चाललो आहे आम्ही, सारसबाग वगैरे साईड. तर तिथून 3-3.5 तास असावं. आपले फ्यूल रेंज पण फुल झालेली आहे पेट्रोल भरल्यावर. आणि हा जो क्लायमेट एकदम प्लेझंट झाला रायडिंगसाठी. एकदम असं ॲक्युरेट क्लायमेट आहे. कारण का ऊन पण नाही आहे आणि जर असंच राहिलं तर गरमी पण थोडी कमी झाली पाहिजे. आणि कलश भाऊ आपले मागे आहेत. आम्ही दोघे परत कनेक्टेड आहोत. लास्ट टाइम मला आमचा जुगाड इंटरकॉम आणि ब्लूटूथचा तर यांनी फ्लॅग लावला आहे. आणि मी आपल्या बुलबुलचा फ्लॅग तर दाखवेनच तुम्हाला उतरल्यावर पुढच्या शॉट्समध्ये, एखाद्या शॉटमध्ये पुढच्या. आणि तेच आरामात जायचं आहे. जास्त नाही 150 किलोमीटर आहे. 140-150 आरामात जायचं आहे. एक स्पीड मेंटेन करायची. आता रोडला खूप सारे रायडर्स पण भेटणार आम्हाला, कारण का आज सगळेच निघाले आहेत कुठे ना कुठे जायला. आपल्याला आता रस्त्यात एक पॉर्श GT3 RS रेसिंग स्पोर्ट काय गाडी आहे बघा. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही गाडी मुंबईच्या रोड्ससाठी कशी आहे. कारण का इथं जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो नाहीच्या बरोबर आहे. आणि आपल्या इथे स्पीड ब्रेकर वगैरे छान गाडी आहे. आपण क्लायमेटची तारीफ केलेली आणि आपले सूर्यदेव एकदम आपल्या काय बोलतात पीकमध्ये, मराठीत काय बोलतात कलश भाऊ, पीकला एकदम आपल्या टोकावर. तशी पॅन्ट मी घातली आहे आणि माझा जो टॉप आहे तो टॉपला मी माझा जॅकेटच घातलं रायडिंग. तो टॉप माझा पॅनियरमध्ये आहे. नंतर पाऊस जर आला तर घालीन, नाही तर उगीच आता घालून अर्थ नाही. कारण का मी कलर पण एकदम भारी घेतलाय, फ्लोरोसॉन निऑन कलरचा घेतलाय. सो घालीन पाऊस आला तर. मी त्याला कलशला तेच म्हणत होतो की पाऊस येऊन दे म्हणजे मला याची टेस्टिंग पण करायला भेटेल. तर एक रिव्ह्यू पण होऊन जाईल माझा या ब्लॉगमध्ये. तुम्हाला एक रिव्ह्यू पण भेटून जाईल. एक्सप्रेस हायवेचा नाका जो आहे, एक्सप्रेस हायवेचा ब्रिज चालू होतो आणि इथे सिग्नल आहे. तर इथे एक आपल्याला पहिला मोठा मेजर कॉन्वॉय भेटला आहे.
तर मे बी ते त्यांचे सप्लायवाले कार्ड असावे आणि हा सगळा त्यांचा ग्रुप असावा. आता थोडं वाटतंय की आपण पण थोडेसे ऑन टाईम आहोत. कलश काय म्हणतो? कलश बोलतोय आपण आपल्या स्पीडने पोचतोय. बरोबर आहे. ते जुन्या रोडनी चालले आहेत. ते पळसप्यापर्यंतच आहे. हा जुना आहे, पनवेल सिटीमधून आहे. आपण बाहेरून चाललोय बायपास मारून. का आता या टायमाला पनवेल सिटी घुसून काय अर्थच नाहीये. एवढं ट्रॅफिक असणार. इथून कसं एक 5 ते 7 मिनिटात आपण डायरेक्ट पळसपा नाका क्रॉस करून टाकतो. हा जो व्ह्यू आहे हा जेव्हा आपण नॉर्मल सीझनमध्ये येतो तेव्हा असं पूर्ण असं सुक असतो. आणि आता पावसानंतर एवढं सुंदर खूप फोटोहॉलिक व्ह्यू झाला यार. छान मजा येते. बऱ्याच दिवसांनी राईड करतोय आम्ही. जवळपास 1.5-2 महिने झाले. आणि यार फील वेगळी आहे. जर तुम्ही बायकर आहात तर तुम्ही रिलेट करू शकतात. पिक्चर परफेक्ट व्ह्यू हा जो फील आहे ना खरंच क्लास आहे. पुणे 117 लेफ्ट, गोवा 556. आपल्या जुन्या मुंबई पुणे रोडला हीच एक गंमत असते की जो रोड आणि जो वातावरण आणि जो व्ह्यू एकदम क्लास असतो. आता मी आता खरं सांगू तर गोप्रो किंवा कोणताही कॅमेरा एवढा जस्टिस करत नाही जे आपण प्रत्यक्षात बघतो. तर तुम्ही पण या पावसाळ्यात या रस्त्याने एक राईड करा. एका हेक्टिक आपला जो असतो रुटीन डेली लाईफचा, तुम्ही ऑफिसला जातात किंवा तुमचा बिझनेस असेल किंवा जे काय, त्यानंतर तुम्ही अशा ज्या रोडवर आता शांत गाडी किंवा बाईक हलक्या आवाजात गाणी आणि मस्त वातावरणाची आणि रस्त्याची मजा घेत जायचं. पूर्ण रिलॅक्स होऊन जातं. अजूनपर्यंत आम्ही ब्रेक नाही घेतला आहे. 9:40 झालेत. आपण सकाळी 8:30ला निघालेलो. सो 1 तास 10 मिनिटात आपण ऑलमोस्ट कर्जत नाक्यावर पोचलो. कर्जतचा नाका तर खूप चांगला रस्ता कापला. तर आपण खोपोली सिटीमध्ये थांबलेलो नाश्त्यासाठी. 2-3 आम्ही हॉटेल्स रेस्टॉरंट्स पाहिले. पण आज 15 ऑगस्टमुळे खूप गर्दी. तर आमचं आता असं ठरलं आहे की इथे वेटिंग वगैरे करण्यापेक्षा आपण थोडा रस्ता कापूया, लोणावळा पार करूया. तर नॉर्मली आय गेस आम्हाला असं वाटतं आहे की लोणावळ्याच्या पुढे गर्दी कमी असावी. कारण का मुंबईची जी सगळी पब्लिक आहे ती फक्त लोणावळ्यापर्यंतच येते. 15 ऑगस्ट शहरातला जास्त करून मोस्ट ऑफ 10 पैकी 8 असं म्हणू शकतात. तर आमचं आहे की थोडं लोणावळा एकदा पार करू. इथून अर्धा-1 तास लागेल. लोणावळा पार करून मग आरामात थांबू आणि मग नाश्ता करू आणि एक थोडासा ब्रेक पण येऊ अर्धा तासाचा वगैरे. कारण का तेवढा तर होणारच. फ्रेश वगैरे होऊ. अगर नॉनस्टॉप आलो थोडं थांबलो तर बरं पण वाटलं. 5-10 मिनटं 15 मिनटं गेले. तर एक्झॅक्ट 15 मिनटं गेले. 10:15 वाजले. मागच्या फुटेजनंतर डायरेक्ट आम्ही थांबलेलोच. लेफ्टला मला एक रेस्टॉरंट दिसलेला. मग तिच्या पुढे बघितला, समोरच्या साईडला बघितला. पण नाही, ठीक आहे, थांबून पण अर्थ नाही आहे. त्यापेक्षा रस्ता कापलेला बरा. कारण का आपल्याला फक्त लोणावळा नाही मारायचं. आपल्याला थोडं लांब जाऊन परत मग मोठा दिवस आहे तिथे फिरून मग यायचं आहे. तर आम्ही इथे टाईम स्पेंड आमचा एवढा करू नाही शकत. तर आता इथून नॉर्मली या पॉईंट नंतर घाट हा सुरू होतो. आणि समोर गोप्रोवर दिसतंय नाही दिसतंय बट वॉटरफॉल असं थोडे सुकलेले वॉटरफॉल. कारण का पाऊस पडला नाही आहे गेले 10 दिवस झाले एवढा वॉटरफॉलवाला. म्हणजे बघा घाट झालाय सुरू. ह्यासाठीच तर आपण राईडवर येतो. हा जो फील आहे, ही जी वाईब आहे, ह्यासाठीच आपण राईडला येतो. पिक्चर परफेक्ट व्ह्यू. तर जवळपास हा आहे आपला बुलबुलचा आजचा व्ह्यू. आणि विठ्ठल कामात भूक खूप लागली आहे. काय खाल्लं नव्हतं काल, बरोबर जेवलो पण नव्हतो रात्री. आता राईडला जायचं म्हणून हलकं खाल्लेलं. बोललो चल बाबा थांबूया, आता भूक आवरत नाही आहे. जे परफेक्टवाल्याकडनं सीट बनवली ते हे थोडं वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम आहे स्टिचिंगमध्ये. आता मुंबईला गेलो की एकदा दाखवली पाहिजे. कारण काही पहिल्यांदा मी चालवतो आहे पावसाळ्यात बाईक या सीटनंतर. सो ह्याचा एक लूप होल समजला आहे परफेक्ट सीटवाल्याचा.
तर छान वाटते ना, मस्त फ्लॅग असा वेव्ह होतोय. आणि बघूया आता जागा, इथे तरी जागा आहे का. फायनली पुन्हा एकदा मी ट्रेनमध्ये. थोडं थंड पाणी पिलं, एवढं बरं वाटलं. त्यांना तुम्ही बघू शकतात ऊन आहे, एकदम कडक ऊन. आणि सकाळी एवढी तारीफ केली पावसाची आणि या क्लायमेटची, पण ऊन. मला वाटते हाच माणूस अँटी रेन आहे. तू असला की पाऊस नाही पडत रे राईडला. खुश हो जाता है जब मैं निकलता हूँ. खिलखिला दिखता है, खिलखिला. अरे खाऊन बघतो तुम्हाला, थोडं बाहेर बाईककडे मी शूट करतो, कारण का इथे थोडं वर्दळ आहे जरा जास्त. आणि थोडी भूक लागल्यामुळे चेहरा पण थोडासा डळडळ वाटतो. तर खाल्लंय, पेटपूजा झाल्यावर इतकं भारी वाटतंय ना, काय सांगू तुम्हाला. आणि कलश रेडी होतोय. आपण पण आपलं सगळं सामान ठेवलं, आपण पण आपल्या बाईकवर थोडे रेडी होऊन थोडं जाऊ. अजून एक नाही बोलता 50-60 किलोमीटरचा रस्ता आहे. तर आमचं टार्गेट आहे पुढच्या 1 तासात तेवढं कवर करायचं. पण आता तो लोणावळ्याचं जंक्शन येणार आहे, तर आता मी सांगू नाही शकत की किती टाईम लागणार. काय बोलत होतास त्याला? मी त्याला पोराला बोललो चल मलाड, तो बोला मलाड गमवला, चल पुण्याला जाऊन येतो, शाम तक छोड़ देंगे मलाड, त्याचे घरचे ले जा. तो पोरगा ना, छोटा पोरगा तिथे याच्या बाईकवर खेळत होता. आम्ही आत गेल्यापासून खातोय, तर आमच्या बाईक नजरेसमोर होती, तर तो त्याच्यावर बसून खेळत होता. त्याला आवडत होती त्याची गाडी. वाटत नाही आपल्या विदेशाचे रोड. हा जो लोणावळ्याचा जो टोल आहे पुण्याच्या साईडला, त्या टोल नंतरचा जो पॅच आहे ना देहू रोडपर्यंत, फुल असाच आहे, मक्खन मस्का. मध्ये 3 वर्ष आधी खराब होता, कारण का डायव्हर्जन्स खूप होते, ब्रिजेस बनत होते ते सोमाटणे वगैरे आणि तळेगाव वगैरेच्या इथे. पण ते जेव्हापासून ब्रिज बनले ना, हा जो पॅच आहे ना, म्हणजे तुम्ही जर एक स्पीड मेंटेन कराल ना, तर तुम्ही लोणावळ्यापासून ते देहू रोड किंवा पिंपरी वगैरे तुम्ही हार्डली 40-45 मिनटं, तर खूपच बोलतो 40 मिनटं, हार्डली तुम्ही अर्धा तास 40 मिनटं देतात. पावसाची अपेक्षा होती, पण आता असं वाटतंय की पाऊस नाही पडतोय तरी बरं आहे, कारण का एकदम प्लीजंट सूदिंग क्लायमेट आहे. बऱ्याच 2 महिन्यांनी असं सगळं दृश्य बघायला भेटतंय. आणि जे पण आहे आपले रायडर भाऊ बंद, आपली रायडिंग कम्युनिटीवाले बायकर्स, तर त्यांच्यासाठी पण हा आजचा दिवस जो आहे तो रायडिंगसाठी आयडियल आहे. कारण का बघा ना, मस्त मध्ये मध्ये सावळीचे पॅच आहेत, जिथे ढग आहेत, मध्ये मध्ये ऊन आहे, एकदम असं लाईटफुल आहे. आपली आयटनरी जी आहे आता, की काही डिसाइडेड नाही अजून. तर मी आणि कलश आता पुढे जाऊन पिंपरीच्या साईडला वगैरे जाऊन कुठेतरी जाऊन आम्ही थांबणार, जरा थोडं थंड पाणी किंवा ज्यूस वगैरे पिणार आणि डिसाइड करू की करना क्या है भाई साहब, करना क्या है. पुन्हा एकदा आलो आपण पुण्याच्या रस्त्यांवर. मध्ये आपण एका कलशच्या मित्राच्या घरी गेलेलो, थोडंसं फ्रेश वगैरे व्हायला. इथे पिंपरीमध्येच आहे. तर आपण आपल्या बॅग्स वगैरे पण ठेवले आणि मग निघालो आहे. आता प्लॅन असा आहे की अजून एक त्याच्या मित्राला थोडं भेटायचं आहे, एक हॉस्पिटल आहे कोणतं तरी. त्यानंतर मग आम्ही डिसाईड करू दुपारी लंच नंतर कुठे फिरायचं. एक 3-4 तास आम्ही फेरफटका मारू आणि मग थोडंसं हलकं खाऊन वगैरे जाऊ मुंबईसाठी. हॉस्पिटलमध्ये भेटून वगैरे झालं आहे मित्राला आणि मैत्रिणीला त्याचं, आणि ते नंतर आम्हाला थोडं कॅच करणार आहे. तर आमचा प्लॅन आता असा आहे की वेट करण्याचा अर्थ नाही आहे, कारण का ऑलरेडी 2:30 वाजत आले आहेत. आमचा प्लॅन असा आहे की इथे जवळ दगडूशेठ हलवाई आहे, तर दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पांकडे आम्ही जाणार, थोडे दर्शन घेणार आणि मग पुढे 2-3 आजूबाजूचे जे गार्डन आणि जे काय पार्क्स वगैरे तिथे आम्ही थोडं फिरू. संध्याकाळी मला स्वतःला सारसबागेत जायची इच्छा आहे. सारसबागेत एकदा जाईन, कारण का मला खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही माझ्या पुण्याच्या ब्लॉगमध्ये जे पाहिलं असेल, पुण्याच्या ब्लॉगची लिंक आय बटनवर आहे. पुणे काय आपल्याला लाभत नाही. आपली गाडी थोडी बुक 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 व्हायला लागली, बुलबुल आपली, आणि बंद. दाखव गाडी, दाखव. ही बघा कलशची आपली, ही पडली बंद. मी बोललो काय झालं काय झालं काय झालं, चालू केली, सेल्फ मारला, फर्स्ट टाकला, परत बंद. ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, कसं करणार काय करणार. गाडीवरनं उतरलो गपचूप. त्यातून मी 500 मीटर पुढे, आणि ते शनिवार वाड्याचं ट्रॅफिक, मला अक्षरशः 3 किलोमीटर फिरून यायला लागलं. हा 15 मिनटं थांबून. मी RSAला फोन लावला, अजून टेक्निशियनचा कॉल नाही आला आहे. आणि मी माझा मित्र एक रॉयल एनफिल्ड वर्लीमध्ये,
त्याला फोन लावला, त्यांनी मला सांगितलं काय प्रॉब्लेम झाला आहे. तर आता एक पुढच्या साईडला एक 2-3 किलोमीटरवर एक रॉयल एनफील्डचे 1-2 मेकॅनिक आहे. तर आता आम्ही चाललो, जरा तिकडे जाऊन बघतो होतं आहे का जुगाड. तर आपल्याला इथे एक विठ्ठल मोटर्स म्हणून आहे, तर हा नियर बाय लँडमार्क आहे, खानबाई अँड सन्स म्हणून. तर इकडे आपल्याला दादा भेटलेत, तर ते पण बोलले, जे आपला मित्र बोललेला रॉयल एनफील्डमधला, की स्पार्क प्लगचा इशू आहे. स्पार्क प्लग को क्या हुआ था, चेक किया था आपने? पॉइंट हां, खराब हो गया. ते पण बोलतात त्याचं पॉईंट खराब झालं, त्याने दाखवलं पण मला, आणि एकदम असं आगीसारखं गरम झालेलं. सो आता बघूया ह्याच्यानी चालू होते का. जर चालू झाली तर ठीक आहे, नाहीतर मग काय थांबा परत 3-4 तास आरायचे. आणि याचं माझ्या इथे घामटा निघतो आणि इथे आईस्क्रीम टाकतो. थंडा कर रहा हूँ. मी पण आता थंड होतो, थंड पाणी आणलं आहे मी पण थोडं थंड होतं. 1-1.5 तासाच्या प्रयत्नानंतर भावानी कॅफ यायचं ना यांनी प्रयत्न केले, तर आता फायनली गाडी चालू झालेली आहे. प्रॉब्लेम हा होता फर्स्ट की स्पार्क प्लग गेलेला, सेकंड की फ्यूल इंजेक्टर जे आहे ते म्हणजे नॉर्मली व्हायब्रेशन देतं टँकला जेव्हा हात लावतो तेव्हा, आणि टिंग आवाज येतो, म्हणजे तो ॲक्टिवेट झाला, चालू झाला. तर ते पण करत नव्हतं, ते नंतर नोटीस केलं. अजून एका मी टेक्निशियनशी बोललो माझ्या मित्राशी, तर मग त्यांनी बोलला साहेब टेन्शन मत लो, मैं करता हूँ. गाडी पण गरम होती, गाडी थंड झाली. त्यानंतर त्यांनी काय वायरी इकडे तिकडे केल्या आणि चालू झाली. नशीब, त्याला बोललो भाई एवढी चालू करून दे की मी घरी जाईल, मुंबईला जाईल. कारण का RSA वाल्यांना कॉल केला, RSA वाले बोलले की आम्ही तुम्हाला टो करू, पण गाडी आज आतमध्ये जाणार, गाडी आज बनणार नाही. मग मतलबच नाही बनत होता, ती गाडी सोडून मी कोणत्या दुसऱ्या शहरात राहणार. तर यांना बोललो दादा थोडं कर, थोडा मस्का लावला, दादानी करून दिलं. तर कॅब सेट, थँक्यू, तुम्ही गाडी चालू करून दिली. तुमचा नंबर घेतो मी, मला कुठे पुण्यात लागलं तर मदत करशील ना, कुठे मी अडकलं तर. आणि आता ज्यांनी आपला चॅनल पण सबस्क्राईब केलं बघा, तर असे आम्हाला सबस्क्रायबर पण भेटत राहतात. चांगली माणसं भेटली म्हणजे आपले ते सबस्क्रायबर झाले. पुन्हा एकदा बाईकवर आपली बुलबुल चालू झालेली आहे. मला वाटते हिला पुणे हे शहर आवडत नाही. लगातार ही दुसरी ट्रिप आहे आपली पुण्याला, आणि दुसऱ्या ट्रिपला हिने परत RSAला मला कॉल करायला लावला. गरज नाही लागली ती वेगळी गोष्ट आहे, बट होतं म्हणजे की आता काय होणार, कसं होणार. आणि एवढ्यात आपल्या गोप्रोचा जो TRS असतो, म्हणजे एक ॲडॅप्टर असतो, जसा आपला ऑक्स असतो 3.5 mm जॅक, तशी एक असते ज्याच्यानी स्टेरो साऊंड येतो. तर आता मी कुठेतरी हेल्मेट ठेवलेला, कोणाचा धक्का लागला काय माहीत नाही मला, ते बेंड झालं आहे असं, आणि मी त्याला सरळ करून जोडलं आहे. तर आता एकदा मी ऑडिओ चेक करतो थांबल्यावर, ऑडिओ येतो आहे की नाही. ही बघा आपली पुण्याची सारसबाग. आज जाऊन आलो मी, पण शूट नाही केलं कारण का लास्ट टाईमच मी दाखवलेलं सारसबाग. आणि आज थोडं दमलो पण आहे मी, कारण का जे गाडीचं वगैरे काय बोलतात ते हसल झालं. आणि आता आपण त्या साईडला चाललो आहे, स्कायवॉक आहे, त्याच्या खाली एक पेन पार्कमध्ये आपण आपल्या बुलबुलला लावलं आहे. आणि कलशची गाडी मागच्या साईडला आहे, कारण का आमचं रस्त्यात चुकामुक झालेली, तर कलश वेगळीकडे गेलेला. आम्ही गाडी घेऊन थोडं भेटणार. आणि सॉरी बोलतो तुम्हाला की मी प्रॉमिस केलेलं की खूप साऱ्या गोष्टी दाखवणार, पण काहीच नाही दाखवलं मी. म्हणजे ही इंडिपेंडन्स डे राईड फक्त सारसबागवालीच राईड झाली. तर ठीक आहे, सारसबागेचं हे आता डायरेक्ट बाईकवर मुंबईला निघतानाच भेटू. थोडं मी पण माझं सामान घेईल त्या नातेवाईकाच्या घरातून, आणि मग बाईकवर भेटू. दगडूशेठ बाप्पा, मगाशी राहिलं आपली बुलबुल बंद पडली, पण मी आलो. मुंबईला जायच्या आधी तुमचे दर्शन घ्यायला आलो. तर जवळपास हे बघा, हे दगडूशेठ बाप्पा मंदिर. झालं दर्शन, फायनली दर्शन भेटलं आहे, मला मिळालं आहे. आता जाऊ शकतो मुंबईसाठी. बाप्पांच्या आशीर्वादाने आपली बुलबुल ही बंद नाही पडली पाहिजे, आणि आपण जाऊ शकतो मुंबईला. रात्रीचे वाजले 8:27 आणि फायनली आपण पुणे सोडतोय, मुंबईच्या दिशेला चाललोय. आणि परत एकदा शेवटचं जय हिंद. बरं वाटलं ही इंडिपेंडन्स डे राईड. ह्याच्यात परत आजच्या राईडमध्ये पण शिकायला भेटलं की कितीही काहीही झालं तरी डोकं हे शांत ठेवलं पाहिजे. माझी थोडीशी चिडचिड झालेली मगाशी, पण कलशने मला थोडं समजवलं, कारण का
मी खूप एक्सायटेड होतो या राईडला घेऊन आणि सडनली बाईक ही अशी मध्ये रस्त्यात बंद पडली. त्यात एवढी गरमी जॅकेटमध्ये घुसत होती आणि त्याच्यासोबत गाडी पण पॅनियर वगैरे सोबत होती आणि फुल पॅकमध्ये ट्रॅफिकमध्ये मी अडकलेलो. लिटरली मी जॅकेट वगैरे नशीब घातलं नव्हतं, पण लिटरली मी धक्का मारत कसं तसं केलं. जाऊन ते झालं, ते झालं गेलं, गंगेला व्हायला शिकायला भेटलं. तर मित्रांनो, आजची हे शिक आहे की कितीही काहीही झालं तरी डोकं हे थंड आणि शांत ठेवलं पाहिजे. आणि यासोबतच आता रस्त्याला जे काय हॅपनिंग होईल ते दाखवीन, कारण का सेन्स नाही बनत आहे. हा एकच व्लॉग बनवणार आहे मी, सो सेन्स नाही बनत आहे. जे येताना दाखवलं मी तेच तुम्हाला जाताना दाखवीन. जर काय इम्पॉर्टंट आलं तर गोप्रो ऑन करीन आणि आम्ही थोडं घरच्या दिशेला आता वळतोय. आणि हे आहे कलशचा लास्ट पॉईंट. कलश जाणार आहे इथून मानकूर मार्गे माहीमला डायरेक्ट बीकेसी करत आणि मी चेंबूर कडनं आपल्या परेलला. तर भेटू मित्र, भेटू. आणि मला वाटते की हा व्लॉग मी पण इथेच एंड केला पाहिजे, कारण का मी सुद्धा दमलेलो आहे. तर अशा तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि जर कोणाला वाटत असेल की मी हे स्क्रिप्टेड करतो तर असं काहीच नाही आहे. जेन्युअनली माझी गाडी मला पुण्यामध्ये काय ना काय काय बोलतात ट्रॉमा झटके देते. ठीक आहे, पार्ट ऑफ अ लाईफ, पार्ट ऑफ अ लर्निंग. तर तुम्हाला जर व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज माझा व्लॉग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जे तुम्ही करतात. आणि बाकी काय गोष्ट तुम्हाला सजेस्ट करायची असेल तर ती कमेंटमध्ये सांगा मला. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटू परत.